तर जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे ग्रुप डी मध्ये जागा निघालेल्या आहेत. जागा अगोदरच निघाले होते, नोटिफिकेशन पण आलेलं आहे. पण याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट सगळ्यांनी नोट करायचं आहे या ठिकाणी. तर 22 फेब्रुवारी लास्ट डेट असणार आहे. व्हिडिओ बनवायला थोडंसं लेट झालंय मला, पण लास्ट डेट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा 22 फेब्रुवारी. 22 फेब्रुवारीच्या अगोदरपर्यंत आपण सगळ्यांनी रेल्वे ग्रुप डी चा फॉर्म भरून टाकायचा आहे. जास्त काही क्वालिफिकेशन नाही, फक्त 10वी पास आहे, जे की प्रत्येक पोरग तर असणार आहे. भले किती का टक्के राहणार, फक्त 10वी पास असाव तू, बस 10th पास असणार आहे. आता जागा निघाल्यात, पोरग काय करणार आहे तर फॉर्म तर भरणारच आहे. काही जणांची सवय राहते की फक्त फॉर्म, जे भरती निघाली त्याचं फॉर्म भरून ठेवणं बस. कशाची निघो, पोस्टात निघाली पोस्टात, पोलीस भरती निघाली पोलीस भरती, एसएससी निघाली एसएससी, ज्याच्यात भरती निघणार आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे, त्यानं फॉर्म टाकणार आहे. पण फक्त फॉर्म टाकल्यानं सिलेक्शन इथं भेटणार नाही, हे सगळ्यांनी पहिल्यांदा नोट करून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी त्या परीक्षेत पास होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत, काय काय वाचायचं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा समजावं लागते. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तेच आपल्याला बघायचं आहे की नेमकं सिलेबस काय काय असणार आहे. नेमकं सिलेबस काय काय असणार आहे कशाचा, तर या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी साठी. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त पेपर पॅटर्न मी सांगतो, प्रॉपर कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा सांगतो. पण फक्त जे मॅथचं सिलेबस आहे प्रॉपर, जेवढे चॅप्टर आहेत तेवढे, ते त्या मॅथचं सिलेबस आपल्याला पूर्ण डिस्कशन या ठिकाणी करायचं आहे. बाकी विषयाचे पण मी घेऊन येतो, पण सध्याला काय करणार आहोत तर मी मॅथ्ससाठी जे कोणते आपल्याला टॉपिक शिकायचं आहे ते महत्त्वाचे टॉपिक, ओव्हरऑल सगळेच टॉपिक आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि जे विद्यार्थी एसएससी जीडीची सुद्धा तयारी करालेत आणि मेन गोष्ट म्हणजे मराठीमधून तयारी करालेत, त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण हिंदीवाल्यांसाठी गायडन्स करणारे भरपूर शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये, मराठीमधून गायडन्स करणारे कशाचे, सेंट्रलच्या एक्झामचे, असे कमी शिक्षक आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांनी हे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यावरून आपल्याला समजून येते की आपल्याला कशा कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे किंवा रणनीती काय वापरायचं आहे आपल्याला समजून येते. तर टू द पॉइंट मी सांगतो या ठिकाणी काय काय असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा 4 विषय असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. कोणते कोणते 4 विषय असणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा गणित, जे की प्रत्येक पेपरमध्ये, कोणत्याही पेपरची तयारी करा त्याच्यामध्ये येतेच. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, हे दुसरा विषय झाला. तिसरा विषय सामान्य ज्ञान, आणि चौथा विषय या ठिकाणी तर सामान्य विज्ञान. विज्ञान सुद्धा आहे, फक्त जी के मध्ये सगळं आणलं नाही या ठिकाणी. सामान्य ज्ञान सेपरेट आणि सामान्य विज्ञान सेपरेट करून टाकलं या ठिकाणी. त्याच्यानंतर जर थोडंसं एक्झाम पॅटर्न जर बघितलं या ठिकाणी, एक्झाम पॅटर्न मध्ये बघितल्यावर आपल्याला समजून येते की गणित जे राहणार आहे, सामान्य गणिताचे किती प्रश्न येतात या ठिकाणी तर 25 प्रश्न, 25 प्रश्न 25 मार्क. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे किती प्रश्न आहेत या ठिकाणी तर 30 प्रश्न आहेत, हे नोट करायचं आहे. सगळ्यात जास्त कुठं टार्गेट केले तर रिझनिंगला टार्गेट केले. किती प्रश्न आहेत या ठिकाणी तर 30 प्रश्न 30 मार्क. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 20 प्रश्न, फक्त 20 प्रश्न केले जीके साठी, 20 गुणासाठी. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान 25 प्रश्न आणि 25 मार्क या ठिकाणी. अशा प्रकारे टोटल या ठिकाणी बघा किती मार्क झाले. हे 25 हे 25 50 आणि 30 आणि 20 हे 50, 50 आणि 50 टोटल किती मार्क झाले या ठिकाणी 100. म्हणजेच काय तर 100 प्रश्न आणि 100 मार्काचा आपलं हे पेपर असणार आहे ग्रुप डीचं. त्याच्यानंतर टाइम तुम्हाला किती दिलं जाते तर 90 मिनिटाचा टाइम दिला जाते. 90 मिनिटामध्ये तुम्हाला किती प्रश्न उडवायचा आहे तर हे 100 प्रश्न तुम्हाला उडवायचा. त्याच्यामुळं टाइम सुद्धा ठीकठाक दिले टायमिंग, फक्त प्रॅक्टिस जास्त पाहिजे बस. कारण ह्याच्यामध्ये मॅथचं लेवल थोडंसं एक्स्ट्रा राहते, म्हणजे जास्त लेवलचं राहते. त्याच्यामुळं विज्ञानचं पण थोडंसं लेवल उचललेलं राहते. त्यामुळं आपल्याला काय करायचं तर सोपं या ठिकाणी अपेक्षा करू नका की सगळं सोपं येणार आहे. सोपं राहणार, थोडंसं ऍडव्हान्स लेवल सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करावं लागते. सगळ्या विषयाचे झालं ते. आता या ठिकाणी पेपर पॅटर्न तर आपल्याला समजलं, कोणते कोणते विषयाचा अभ्यास करायचा तेही समजलं. आता येऊत आपण मेन आपल्या विषयावर, जे की असणार आहे मॅथचं पूर्ण सिलेबस काय काय असणार आहे. मॅथचं पूर्ण सिलेबस काय काय असणार आहे या गोष्टी, ह्या एका स्लाइड मध्ये एक गोष्ट नोट करा या ठिकाणी. हे जे 4 विषय होते, हे चारीच्या चारी विषय जर मजबूत असतील तरच सिलेक्शन होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायचा. फक्त गणित स्ट्रॉंग असून जमणार, फक्त बुद्धिमत्तेवर सिलेक्शन भेटणार, फक्त विज्ञानावर सिलेक्शन भेटणार, फक्त सामान्य ज्ञानावर सिलेक्शन भेटणार नाही. सगळे ऑल चारीच्या चारी विषय आपल्याला मजबूत करावं लागणार आहे. तर आता ह्या 4 विषयापैकी
4 विषयापैकी एक सगळ्यात महत्वाचा एक विषय येते. कोणता येते या ठिकाणी? तर मॅथ. कोणता असणार आहे? मॅथ. तर आता मॅथची तुमच्याकडून तयारी करून घ्यायची जबाबदारी माझ्याकडं. जेवढे काही विषय असतील A to Z विषय, स्टार्टिंग बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, ज्या लेवलचे क्वेश्चन ह्या भरतीसाठी लागणार आहेत त्या लेवल पर्यंत तुमची तयारी करून घेणं हे काम फक्त माझं राहणार आहे. तुम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी काय करायचं, तर जेवढी काही क्वेश्चन मी प्रॅक्टिस करून घेऊ लागलो त्याचे रिव्हिजन प्रॉपर, त्याचे प्रॉपर नोट्स बनवणं एवढंच काम करायचं आहे. आता जर समजा मॅथकडे जर बघितलं आपण या ठिकाणी, मॅथचं जर सिलेबस जर आपल्याला सगळ्यात अगोदर जर काढायचा असेल तर डायरेक्ट मी चॅप्टर न लिहून देता पहिल्यांदा मी 3 जे पिलर आहेत मॅथचे, मॅथसाठी काय काय लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं हे तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की कॅल्क्युलेशन सगळ्यात महत्वाचं असणार आहे या ठिकाणी. सगळ्यात महत्वाचं काय राहणार आहे, जर मॅथ मध्ये जर चांगला स्कोअर कव्हर करायचा असेल किंवा कमी टाइम मध्ये स्कोअर कव्हर करायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन सगळ्यात महत्वाचं मजबूत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन मजबूत झाल्याच्या नंतर, कारण अख्खच्या अख्खं गणित हे सगळंच्या सगळं कोणतंही क्वेश्चन घ्या त्या क्वेश्चन मध्ये काय राहणार आहे, कॅल्क्युलेशन राहणार आहे. तुम्ही फक्त कन्सेप्ट वापरता नंतर काय करणार, कन्सेप्ट वापरणं झाल्याच्या नंतर शेवटी काय उरणार आहे, कॅल्क्युलेशन. आणि ज्याचं ते स्ट्रॉंग असेल, ज्यानं लवकर कॅल्क्युलेशन सोडवल, त्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुद्धा कमी टाइम लागणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे या ठिकाणी, तर कॅल्क्युलेशन असणार आहे. ह्याला जास्त जण इग्नोर मारतात, डायरेक्ट सर कोणतं चॅप्टर सुरू करायचं, गणित सुरू झालं. पण सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेशन तुम्हाला यावं लागते. कॅल्क्युलेशन आता पोराला जर समजा आपल्या कारण सेंट्रलच्या पोराला गाईड करायला प्रत्येक जण राहते. आता इथं जर मी पोराला जर म्हणलो या ठिकाणी की दादा तू 42 + 35 कर, 42 + 35 कर, बेरीजच दिलो मी, 2 अंकाचा बेरीज दिलो. पोरग या ठिकाणी काय करणार आहे, 42 + 35. पहिल्यांदा तर आडवी बेरीज येते इथं, त्याला पहिल्यांदा उभं लिहितात, मग असं करतात 5 आणि 2 7, 4 आणि 3 7. जे की इथं हे तोंडी यायला पाहिजे होतं, जे की इथं काय यायला पाहिजे होतं, तोंडी यायला पाहिजे होते. म्हणजेच कसं, आता बेरजेचे मी टेक्निक सांगतो, मी बेरीज कसं करायचं, बेरीज गुणाकार त्याची टेक्निक काय काय असणार ते मी पुढे बॅच मध्ये सांगतो किंवा व्हिडिओ मध्ये सांगतो, त्याचं घेऊन येतो. ह्याला 40 समजायचं, ह्याला 30 समजायचं. दादा ह्याला किती समजायचं, 40, ह्याला किती समजायचं, 30. 40 आणि 30 किती झाले, 70. आणि वर किती झाले, 5 आणि 2 7, 70 अधिक 7 किती झाले या ठिकाणी, तर 77. तर असे जे 2-2 अंकी जे बेरीज असणार आहे आपल्याला तोंडी यावं लागते. जे पोरं लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करतात त्याच्यामध्ये एकच खासियत राहते, त्याचं कॅल्क्युलेशन मजबूत राहते. कन्सेप्ट तुम्ही बी शिकाले तर नाही शिकाले, सगळेच शिकालेत कन्सेप्ट, शिक्षक कन्सेप्ट शिकवणारच आहेत, पण कॅल्क्युलेशन मजबूत करणं आपल्या हातात आहे. ह्याच्यावरच तुमचं रिझल्ट ठरणार आहे. कारण जर कमी टाइम मध्ये जर गणित सुटले तरच तुम्हाला पेपर प्रॉपर टाइम मध्ये कव्हर होऊन जाते, नाहीतर कव्हर होणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कॅल्क्युलेशन, हे सर्व टेक्निक सांगतो, बेरीज कसं करायचं, वजाबाकी गुणाकार भागाकार शॉर्ट मध्ये कसं करायचं. पण त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन तर झालं, ठीक आहे. कॅल्क्युलेशन नंतर काय, कॅल्क्युलेशन नंतर मॅथ मध्ये 2 आहेत या ठिकाणी. एक राहणार आहे तुमचं अरिथमॅटिक मॅथ, त्याला अंकगणित म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही, अरिथमॅटिक मॅथ. आणि त्याच्यानंतर एक राहणार आहे ऍडव्हान्स मॅथ. त्याच्यानंतर काय राहणार आहे, ऍडव्हान्स. ऍडव्हान्स मध्ये काय, ते ज्यामिती किंवा भूमितीचे सगळे, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, जे सगळे चॅप्टर कशामध्ये राहणार आहेत, हे ऍडव्हान्स मॅथ मध्ये राहणार आहेत. तर आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जे अरिथमॅटिक मॅथ आहे, जर जे विद्यार्थी SSC GD ची तयारी करायची, ओनली SSC GD, तर त्याच्यासाठी फक्त अरिथमॅटिक एवढंच कामाचं आहे. ऍडव्हान्स त्याला जास्त नाही, कारण बीजगणितावर जास्त क्वेश्चन येणार, त्रिकोणमितीवर जास्त क्वेश्चन येणार, भूमितीवर जास्त क्वेश्चन येणार. कशाला, SSC GD ला. क्षेत्रफळावर चॅप्टर म्हणजे क्वेश्चन येतात, पण भूमितीचे जास्त येणार क्वेश्चन. त्याच्यामुळं जे विद्यार्थी SSC GD ची तयारी करायचे त्यांनी फक्त अरिथमॅटिक वर फोकस करायचा आहे या ठिकाणी. आणि जे विद्यार्थी रेल्वे प्लस SSC GD दोन्हीची तयारी करालीत कंबाईन घेऊन, तर ते विद्यार्थी दोन्ही मॅथ कव्हर करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता दोन्ही अरिथमॅटिक मध्ये आणि ऍडव्हान्स मध्ये कोणते कोणते टॉपिक येतात ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू. जसं की या ठिकाणी मी काढलो, अरिथमॅटिक मध्ये काय काय येणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा शेकडेवारी, सगळ्याच फेवरेट आहे शेकडेवारी. याच्यावर क्वेश्चन येते म्हणजे येतच. नफा तोटा झालं, सूट झालं, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण, मिश्रण, सरासरी, काळकाम, नळ टाकी, त्याच्यानंतर वेगवेळांतर, रेल्वे, बोट व प्रवाह, सरळीकरण, भागीदारी, हे सगळे क्वेश्चन सगळे चॅप्टर कशामध्ये राहणार आहेत, तर अरिथमॅटिक मॅथचे राहणार आहेत.
आणि त्यासोबतच आता ॲडव्हान्स मॅथमध्ये जर गेला आपण, ॲडव्हान्स मॅथमध्ये काय येते या ठिकाणी, संख्या पद्धती, लसावी मसावी, क्षेत्रफळ, भूमिती, बीजगणित, त्याच्यासोबतच त्रिकोणमिती, घातांकरणी, संभाव्यता, DI, आणि त्याच्यानंतर लास्टला एक मिसलेनियस, म्हणजेच काय मिक्स कोणते टॉपिकवर जनरल क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यामध्ये कशामध्ये येणार ते सगळे तर मिसलेनियसमध्ये येतात. ते मी कव्हर करतो सर्व या ठिकाणी. सगळ्यात पहिलं आपल्याला समजावं, आता जे विद्यार्थी फक्त SSC GD ची तयारी करायत त्या विद्यार्थ्यांसाठी हे अरिथमॅटिक मधले सगळे चॅप्टर तर कव्हरच करायचं आहे आपल्याला, अरिथमॅटिक मधले. त्याच्यानंतर ऍडव्हान्स मॅथ मधले फक्त आपल्याला या ठिकाणी काय कव्हर करायचं बघा, फक्त जे विद्यार्थी SSC GD चीच तयारी करायचे त्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये भूमिती तुम्हाला शिकायची गरज नाही, बीजगणित तुम्हाला शिकायची गरज नाही. हा, क्षेत्रफळ शिकावं लागते, लसावी मसावी शिकावं लागते, संख्या पद्धती शिकावं लागते. त्याच्यानंतर इकडं DI शिकायची गरज नाही. DI वर क्वेश्चन येत होते SSC GD मध्ये, पण आता सध्या कमी झालेत. संभाव्यता शिकायची गरज नाही, घातांकरणी, त्रिकोणमिती शिकायची गरज नाही. घातांकावर थोडेसे क्वेश्चन येतात SSC GD साठी बी. तर हे मॅथचे टॉपिक होते सगळे. मॅथचे काय होते या ठिकाणी, तरी सगळेच्या सगळे टॉपिक या ठिकाणी होते. जेवढे काही टॉपिक आहेत ते मी सगळेच्या सगळे या ठिकाणी लिहून दिलो. एवढे टॉपिक तुमचे जर कव्हर झाले तर मॅथमध्ये तुम्हाला एक सुद्धा मार्काचा प्रॉब्लेम येऊ शकणार. एवढे सगळेच्या सगळे टॉपिक कव्हर होणं महत्वाचं आहे. जर तुमचे जर मोजकेच काही टॉपिक कव्हर झाले तर तेवढेच मार्क येणार आहेत. जर सगळेच्या सगळे जर क्लिअर टॉपिक असतील तरच मॅथमध्ये आउट ऑफ मार्क यायची सुद्धा शक्यता राहते. प्रॉपर प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचे आउट ऑफ सुद्धा मार्क येऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचं जे की मी सांगतो, जे विद्यार्थी खरंच तयारी करायत कशाची, रेल्वेची, प्लस आता जरी मी बॅच रेल्वेची काढलो असेल तरी सुद्धा हे सगळं SSC GD ला सुद्धा सेम राहणार आहे. कारण सेंट्रल मध्ये जास्त नवीन काही राहणार, चॅप्टर तेच, कन्सेप्ट तेच, लॉजिक तेच, सगळं तेच. फक्त रेल्वेमध्ये काही टॉपिक एक्स्ट्रा ऍड झालेत, SSC GD मध्ये थोडेसे कमी आहेत. जे मी सांगलो आता टॉपिक ते सगळे SSC GD चे आणि रेल्वेचे दोघांची सांगितलं मी. तर आता जे रेल्वेची, कारण जास्त करून मी रेल्वेला टार्गेट का केलो, कारण थोडेसे क्वेश्चनची लेवल हाय राहते SSC GD च्या तुलनेत मध्ये, त्याच्यामुळे जास्त रेल्वेची PYQ. आता ह्या बॅच मध्ये काय काय भेटणार मी पहिल्यांदा सांगतो. जे बॅच निघालेली आहे ते रेल्वे एक्झाम 2025 साठी RPF ची तयारी करा, ग्रुप D ची तयारी करा, NTP ची करा किंवा टेक्निशियलची करा. कम्प्लीट मॅथ कोर्स असणार आहे. कम्प्लीट मॅथ कोर्स म्हणजेच काय, ह्या बॅच मध्ये तुम्हाला मॅथचे जेवढे काही टॉपिक आहेत तेवढे कव्हर करणार आहोत. आता काही विद्यार्थी म्हणतील की ह्याच्यामध्ये फक्त मॅथ आहे का, बाकीचे सगळे सुद्धा सब्जेक्ट आहेत. तर ह्या बॅच मध्ये फक्त आणि फक्त मी मॅथ कव्हर केलो, कारण बाकी सब्जेक्टसाठी माझ्याकडे टीचर अवेलेबल नाहीत. त्याच्यामुळं बाकी जे विषय आहेत, सामान्य ज्ञान झालं, सामान्य विज्ञान झालं, रिझनिंगचं मी होईल तितका प्रयत्न करतो की रिझनिंग सुद्धा ह्याच्यासोबत कंटिन्यू करणं. म्हणजे मॅथची जशी बॅच काढलो तसं रिझनिंगचं घेऊन येणं. पण GK साठी आणि विज्ञानसाठी तुम्हाला सेपरेट बॅच दुसऱ्या कोणती जर टीचर चांगला असेल तर ते जॉईन करावं लागेल, किंवा कोणी पुस्तका थ्रू जर अभ्यास करत असेल तर ते कव्हर करावं लागेल. तर ह्या बॅच मध्ये 299 रुपये, 299 रुपये तुम्हाला कम्प्लीट मॅथ शिकाय भेटणार आहे. एवढं लक्षात ठेवा. कम्प्लीट मॅथ म्हणजे जेवढेही काही टॉपिक आहेत आता मी दिलेले ते सगळेच्या सगळे टॉपिक ह्या 299 रुपये तुमचे कव्हर होणार आहेत. जे की इथं टॉपिक सुद्धा लिहून आहेत, 1 पासून ते कुठपर्यंत 21 पर्यंत जेवढेही काही टॉपिक आहेत ते सगळेच्या सगळे तुमचे कव्हर होणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं टॉपिक तर समजलं, सगळं समजलं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. आणि मेन गोष्ट म्हणजे क्वेश्चन जे राहणार आहेत तुमचे सगळेच्या सगळे प्रिव्हियस इयरचेच असणार आहेत. कारण SSC GD ची तुम्ही माझी बॅच बघितली असेल की सगळे क्वेश्चन मी प्रिव्हियस इयर थ्रूच जाणार, कारण मला माहित आहे की रिपीट काय होणार आहे, प्रिव्हियस इयर PYQच रिपीट होणार आहेत. त्याच्यामुळे बाकी एक्स्ट्रा कोणते क्वेश्चन करून घेणार नाही मी तुमच्याकडून. जे PYQ आहेत टाईप वाईज त्याला मांडणी करणं, जसं की आता SSC GD च्या टाइमला SSC GD ची PYQ टाकत होतो. आता ह्या रेल्वेच्या बॅच मध्ये तुम्हाला सगळेच्या सगळे रेल्वेचे PYQ टाईप वाईज, चॅप्टर वाईज सगळेच्या सगळे मांडणी करून भेटणार आहे. ह्याच बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी नोट्स पण भेटणार आहेत, जे तुमचे क्लास शीट्स राहणार आहे, किंवा जे इथे मी बोर्डवर जे क्वेश्चन सॉल्व्ह करतो ते सगळीच्या सगळी जे PPT आहे, ओरिजिनल PPT, ते PPT सुद्धा तुम्हाला ऍप मध्ये ह्या कोर्स मध्ये भेटणार आहे या ठिकाणी. त्यामुळं सगळे जे विद्यार्थी तयारी करायत, कंबाईन जे दोन्ही एक्झामला टार्गेट करून तयारी करायत, त्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ मध्ये कुठंच 1 मार्काचा सुद्धा प्रॉब्लेम येऊ दे ना. मराठीमध्ये आहे मेन गोष्ट, म्हणजे हिंदी नाही काय नाही.
क्वेश्चन हिंदीमध्ये देतो मी, पण एक्सप्लेनेशन सगळे मराठीमध्ये, आणि हिंदी सोबतच मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा क्वेश्चन आहेत या ठिकाणी. त्यामुळं जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचा आहे. बॅच कुठे जॉईन करायचं ते मी सांगतो. ॲप कोणती राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा इकडे या ठिकाणी. आता काही जणांना प्रॉब्लेम आहे की ॲप कोणती आहे, कारण प्रॉब्लेम काय झालंय, जे आपला पहिलंच जे ॲप होता आपलं ते मी कॅन्सल करून, कारण त्या ॲपमध्ये मुलं म्हणाले की डेटा जास्त घेत होता, म्हणजे डाटा काय मुलांचं जास्त जात होतं. त्याच्यामुळे मी ॲप नवीन तयार केलो, दुसरी ॲप बनवून घेतलो. त्या ॲपचं नाव पहिल्याची जी ॲप होती ते श्रेयश मॅथ्स नावाची होती, श्रेयश मॅथ्स. आताची जे ॲप आहे ते SHREYSHMATH. यस लावू नका पुढे, फक्त मॅथ लावा. श्रेयश मॅथ प्ले स्टोअरवर सर्च करायचं आपल्याला. प्ले स्टोअरवर सर्च केल्याच्या नंतर फर्स्टला जे येणार आहे, फर्स्टला आपली जुनीच ॲप दाखवते. फर्स्टला जे दाखवते ना ते जुनी ॲप दाखवते, पण जुनी ॲप झाल्याच्या नंतर जे सेकंड नंबरला येते ते ॲप आपली असणार आहे. असं एक गोल लोगो आहे ब्लॅक कलरचा, यस आणि एम लिहून आहे, ब्लॅक कलरचा लोगो. आपल्या जे युट्यूब चॅनलचं जे लोगो आहे या ठिकाणी सेम तसाच लोगो ब्लॅक कलरचा आणि यस आणि एम अशी आडवी रेषा आहे. ते ॲप आपल्याला डाउनलोड करायचं. किंवा जर समजा प्ले स्टोअरवरून डाउनलोड होत नसेल तर तुम्ही एक काम करा, डिस्क्रिप्शनमध्ये जायचं ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतो मी. लिंकला क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरवर पोहोचता, ॲप ओपन होऊन जाते. मग तिथं इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला. लिंकवर क्लिक करून सुद्धा ओपन होऊ शकते, प्ले स्टोअरवर सर्च केल्याच्या नंतर सुद्धा ओपन होऊ शकते. आणि जर समजा अजून जर काही प्रॉब्लेम येत असेल, डिस्क्रिप्शन बी सापडत नसेल, तर त्यानं काय करायचं आहे, टेलिग्रामवर जायचं आहे. या ठिकाणी टेलिग्रामवर जायचं, श्रेयश मॅथ्स सर्च करायचं, श्रेयश मॅथ्स टेलिग्रामवर सर्च करा. टेलिग्रामवर काय सर्च करायचं आहे, श्रेयश मॅथ्स. जे चॅनल येते ते चॅनल जॉईन करायचं आहे. ते जॉईन केल्याच्या नंतर तिथं खाली तुम्हाला मी लिंक टाकून ठेवतो ॲपची. त्या ठिकाणी तुम्हाला मी लिंक टाकून ठेवतो ॲपची. त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. जर समजा समजतच नसेल ॲप कसं डाउनलोड करायचं, तर बिंदास्त एक काम करायचं, ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं. मला काही डाऊट असतील तुमचे बॅच रिगार्डिंग, जर काही डाऊट असतील की सर बॅच कशी चालणार आहे, तर त्या बॅचसाठी तुम्हाला काय करायचं, तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा. त्या बॅच बद्दलची सगळीच्या सगळी माहिती मी या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपवर देऊन टाकून देतो. त्याच्यासोबतच जर परीक्षेचा टायमिंग जर काय असेल, जर असं विचाराल की रेल्वेची एक्झाम कधीपर्यंत येईल किंवा SSC GDची एक्झाम कधीपर्यंत येईल, तर ह्या ठिकाणी जूनपर्यंत तुमच्या रेल्वेची एक्झाम येईल. जूनच्या अगोदर तर होऊ शकणार असं मला वाटते, पण जूनच्या नंतरच होणार आहे. कशाची, ग्रुप डी ची एक्झाम होणार आहे जूनमध्ये. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये लगेच तुमची SSC GDची एक्झाम येईल, म्हणजे त्याची नोटिफिकेशन येऊन जाते SSC GDचं. त्याच्यामुळे नोव्हेंबरपर्यंतची तुम्ही वाट बघू नका. नोव्हेंबरपर्यंत तुमचं मॅथचं सगळ्याच्या सगळं सिलेबस कंप्लीट झालं पाहिजे. आणि नोव्हेंबरच्या पुढे तुम्ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिस सेट लावायचा, बस काम संपल. जूनमध्ये रेल्वेची येणार आहे, नोव्हेंबरमध्ये SSC GDची ॲड पडणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीसाठी मॅथ एकच असणार आहे, नवीन व्यतिरिक्त काही करायचं नाही. मोजकेच काही एक्स्ट्रा टॉपिक आहेत जे रेल्वेमध्ये येऊ लागलेत, तेवढे सोडून बाकी सगळे टॉपिक तुम्हाला SSC GD साठी कामाला येणार आहेत. तेच कन्सेप्ट सगळ्याच्या सगळं तेच राहणार आहे. त्याच्यामुळं एकाच बॅचमधून तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही भरतीची तयारी करून भेटणार आहे. ह्या बॅचमध्ये जर म्हणलं तुम्ही 3 महिन्यामध्ये कसे मॅथ कव्हर करून टाकून तर तुम्ही होईल तितकं प्रयत्न करतो की 2 महिन्यामध्येच कव्हर होऊन जाऊ सगळ्याच्या सगळं मॅथ. व्हॅलिडिटी जर बघितलं ह्या बॅचची तर 1 वर्षाची असणार आहे, 1 इयर, म्हणजे 1 वर्ष तुमच्यापर्यंत ते बॅच राहणार आहे मोबाईलमध्ये. तुम्हाला SSC GD साठी नवीन बॅच घ्यायची गरज लागणार, कारण नोव्हेंबरपर्यंत कशी बॅच राहणार आहे. आता हे फेब्रुवारी आहे, पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे बॅच राहते, तुमची हे बॅच राहणार आहे. त्याच्यामुळं दोन्ही भरतीसाठी सेपरेट कोणतीही तुम्ही सेंट्रलची परीक्षा द्या, सेंट्रलची कोणतीही भरतीची परीक्षा द्या, तुम्हाला वेगळं मॅथ शिकायची गरज नाही. सेम आहे, सगळं सेम आहे. जरी इथं नाव फक्त रेल्वे दिसत असेल, मॅथ सगळं सेम असणार आहे. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे ते विद्यार्थी जॉईन करू शकतात ह्या ठिकाणी. आता रेल्वेची फॉर्म भरायची लास्ट डेट जसं मी सांगितलं होतं की 22 फेब्रुवारी आहे. जे विद्यार्थी फॉर्म भरलेत चांगली गोष्ट आहे, पण जे विद्यार्थी भरले नाहीत लवकरात लवकर भरून टाका, नंतर आपल्याला पश्चाताप होऊ नये की बाबा आपल्या सोबतचं पोरग परीक्षा द्यायला चले त्या दिवशी आपण तसंच बसल्या.
थोडंफार येऊ न येऊ टिक करून तर आलो असतो मी, तेवढंच मनाला समाधान जर वाटलं असतं. त्याच्यामुळं जे विद्यार्थी अजून फॉर्म भरले नाहीत ते विद्यार्थी लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरून यायचा आहे. आणि त्याच्यानंतर रेल्वेचे जेवढे काही PYQ सिरीज असतील, PYQ सिरीज म्हणजे प्रॅक्टिस सेट, हे मी यूट्यूबवर अपलोड करतो. पण जर ज्या विद्यार्थ्याला जर बेसिक पासून जर मॅथ्स शिकायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर हे बॅच ह्या ठिकाणी जॉईन करायचं आहे रेल्वेची. आणि जर समजा काही बॅच विषयी जर डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ह्याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करा. बाकी कॉल वगैरे करू नका. आणि व्हॉट्सअपमध्ये बी जाऊन फक्त ते गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज असं काही करू नका. कामाचे जेवढे काही रिगार्डिंग असेल तेवढंच ह्या ठिकाणी व्हॉट्सअप करायचं आहे. तर आता भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे चॅप्टर एक वेळेस तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जेवढी काही भरतीची तयारी कर, कोणत्याही भरतीची तयारी करा, मॅथमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त कोणतं नवीन चॅप्टर नाही. आता एकतर अरिथमॅटिक राहणार आहे, एकतर ॲडव्हान्स राहणार आहे. तुम्ही SSC GD पासून SSC CGL पर्यंत जा, रेल्वेच्या कोणत्याही हाय पोस्ट पर्यंत जा, त्यामध्ये मॅथ म्हणलं की एवढेच टॉपिक येणार आहेत. एवढे आणि एवढेच टॉपिक, अरिथमॅटिक मॅथ असेल किंवा ॲडव्हान्स मॅथ असेल, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही राहत नाही. तर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थांबूत आपण या ठिकाणी. धन्यवाद.